नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपणा सर्वांचं भविष्यवाणी कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आपण रवीचं मिथुन राशीतील होणारं गोचर भ्रमण व त्याची जागतिक, राजकीय, सामाजिक तसेच सर्वसामान्य फळं काय मिळतील, त्याचबरोबर 12 राशीच्या लोकांना येणारा आगामी महिना कसा जाईल हे मी तुम्हाला सांगणार आहे। आपण 2 व्हिडिओ करणार आहे। पहिल्या भागामध्ये आपण मेष ते कन्या या राशीबद्दल बोलणार आहोत आणि दुसऱ्या भागामध्ये आपण तूळ ते मीन या राशीबद्दल बोलणार आहोत। तर सुरू करूया। रवीचं गोचर भ्रमण, रवीबरोबर इतर ग्रहांचंही गोचर भ्रमण काय असेल, त्या ग्रहांमध्ये काय योग असतील, त्यावर मी तुम्हाला 15 जून ते 15 जुलै हा महिना सर्वांसाठी कसा असेल हे सांगणार आहे। तत्पूर्वी मी तुम्हाला रवी ग्रहाविषयी किंवा रवीच्या गोचरविषयी थोडी माहिती देतो, म्हणजे तुम्हाला विषय खूप चांगल्या प्रकारे समजेल। रवी हा सर्व ग्रहांना प्रकाशित करणारा व जीवनशक्ती, रोगप्रतिकारशक्ती प्रदान करणारा ग्रह असून तो कालपुरुषाचा आत्मा जीव आहे। रवी हा क्षत्रिय वर्णाचा, अग्नितत्वाचा, पित्त प्रकृतीचा व सात्विक असा पुरुष ग्रह आहे। रविवरून आपण व्यक्तीचं आत्मिक बळ, रोगप्रतिकारशक्ती, जीवनविषयक दृष्टिकोन, धाडी, संकटाला आणि आजाराला तोंड देण्यासाठी लागणारी शक्ती, वडिलांचं सौख्य, त्याचबरोबर व्यक्तीचं आरोग्य आणि आयुष्य याचा विचार आपण रविवरून करतो। रवी हा सर्व ग्रहांचा राजा असल्यामुळे रवीच्या अंमलाखाली शासन, सरकार, राजकारणी लोक, उच्च पदस्थ सरकारी नोकरदार, सरकारी नोकरी, न्यायसंस्था, व्यक्तीला मिळणारा मान सन्मान, उच्च पद, प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी रवीच्या अंमलाखाली येतात। आता रवीच्या गोचरीचा विचार केला तर रवीला गोचरीने एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी 1 महिना लागतो। म्हणजे सर्वसाधारणपणे रवी हा एका राशीमध्ये 1 महिना राहतो। रवीच्या गोचरचा विचार केला तर रवी जेव्हा गोचरीने आपल्या राशीला, आपल्या चंद्र राशीला जेव्हा 3रा, 6वा, 10वा आणि 11वा येतो, म्हणजे 3ऱ्या, 6व्या, 10व्या आणि 11व्या स्थानातून जेव्हा गोचरीने जातो त्यावेळी तो अतिशय शुभ फलदायी ठरतो। या उलट जेव्हा रवी आपल्या राशीला 4था, 8वा आणि 12वा जातो त्यावेळी तो थोडा प्रतिकूल आणि त्रासदायक जातो, हे लक्षात ठेवा। इतर स्थानामध्ये रवी मध्यम फळ देतो। असा हा रवी गोचरीने 15 जून रोजी वृषभ या राशीतून मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार असून तेथे तो 16 जुलै 2026 पर्यंत राहणार आहे। आपण जर रवीबरोबर इतर ग्रहगोचरीचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की 22 जूनपर्यंत बुध हा मिथुन राशीमध्ये असणार आहे। म्हणजे 15 जून ते 22 जून या 6-7 दिवसामध्ये रवी बुध बुधादित्य योग असणार आहे। त्यानंतर मात्र रवी हा मिथुन राशीमध्ये एकटा असणार आहे। 22 जून नंतर बुध हा कर्क राशीत जाणार असून आणि कर्क राशीमध्ये ऑलरेडी आता गुरुचं गोचर सुरू आहे। कर्क राशीमध्ये 2 जूनपासून कर्क राशीमध्ये शुक्राचं गोचर चालू आहे। म्हणजे 22 जून नंतर कर्क या जलतत्वाच्या राशीमध्ये गुरु, शुक्र आणि बुध अशा 3 शुभग्रहांची युती कर्क राशीमध्ये असणार आहे। शनी हा मीन राशीमध्ये आहे, नेपच्यून मीन राशीमध्ये आहे। कर्क आणि मीन राशीमधल्या ह्या 3 शुभग्रहांचा म्हणजे गुरु, शुक्र आणि बुधाचा शनीची नवपंचम योग होणार आहे। ही एक चांगली ग्रहस्थिती म्हणायला काही हरकत नाही। 20 जून नंतर वृषभ राशीमध्ये येणारा मंगळ, आत्ता मंगळ हा मेष राशीमध्ये 20 जूनला म्हणजे रवीचं गोचर झाल्यानंतर 20 जूनला मंगळाचं गोचर वृषभ राशीमध्ये होणार आहे। वृषभ राशीमध्ये पूर्वीपासून हर्षल आहे। म्हणजे 20 जून नंतर मंगळ आणि हर्षल अशा 2 पापग्रहांची युती वृषभ राशीमध्ये होणार आहे। आणि या मंगळाचा किंवा या मंगळ हर्षलचा राहू आणि केतू अशा 2 पापग्रहांची केंद्र योग अशा अशुभ योगाची निर्मिती होणार आहे। म्हणजे या ठिकाणी तुम्हाला मंगळ हर्षल युती, मंगळ राहू, मंगळ केतू केंद्र योग अशा अशुभ युतीची निर्मिती या काळात होणार आहे। मीन राशीमध्ये शनी आहे, त्यामुळे ह्या मीन राशीची शनीची मंगळावर अशुभ दृष्टी पडते, हे लक्षात घ्या, कारण मंगळ वृषभ राशीमध्ये आहे। थोडक्यात 15 जुलैपर्यंत मंगळ ग्रह हा दूषित होत असल्याने काही स्फोटक आणि विध्वंसक घटना या काळात घडतील किंवा या काळात तुम्हाला पाहावयास मिळतील। मिथुन राशीमधल्या ह्या रवीवर राहूची दृष्टी आहे। राहूचा आणि रवीचा नवपंचम योग जरी असला तरी रवीवर राहूची दृष्टी आहे। रवी हा सरकारी नोकरदार, राजकारणी, सत्ताधारी पक्ष याचा कारक आहे। ह्याच्यावर राहू जेव्हा दृष्टीने बघतो तेव्हा हा रवी बिघडतो। म्हणजे ह्या गोष्टीच्या कारकत्वामध्ये काय ना काहीतरी अडचणी येणार आहेत, लक्षात ठेवा। त्यामुळे मिथुन येथील रवीवर राहूची दृष्टी असून रवीचा आणि शनीचा केंद्र योग आहे। म्हणजे रवी शनी केंद्र योग हा एक अशुभ योग आहे, लक्षात ठेवा। मंगळ हर्षल युती अशुभ आहे। मंगळ राहू, मंगळ केतू हा केंद्र योग अशा अनेक अशुभ योगाची निर्मिती आत्ता होत आहे। आणि सगळ्यात मुख्य म्हणजे 15 जून नंतर तुम्हाला संपूर्ण काळसर्पदोष पत्रिकेमध्ये पाहायला मिळतोय।
आणि हा काळसर्प पुढील 1-2 महिने असणार आहे. म्हणजे या काळामध्ये जी मुलं जन्मतील त्यांच्या पत्रिकेत तुम्हाला काळसर्प दोष पाहायला मिळणार आहे. का तर कुंभ आणि सिंह राशीमध्ये राहू केतू आहेत, त्याच्या एकाच साईडला सर्व ग्रहांची बैठक आहे, हे लक्षात घ्या. रवीच्या ज्यावेळी रवी हा सिंह राशीमध्ये किंवा कन्या राशीमध्ये जाईल तेव्हाच ही युती, हे काळसर्प दोष संपणार आहे, हे लक्षात ठेवा. रवीच्या बेसिक माहितीनंतर आपण आता 15 जून ते 16 जुलै 2026 पर्यंत या मिथुन राशीतील गोचर रवीची किंवा इतर ग्रहांच्या अशुभ योगांची जागतिक, राजकीय, सामाजिक किंवा सर्वसामान्य फळं काय मिळते हे तुम्हाला मी एक भाकीत सांगणार आहे. भाकीत तुम्ही लक्षात घ्या. पहिलं भाकीत असं असणार आहे की रवी शनी केंद्र योग, रवी मंगळ, रवी हर्षल द्विद्वादश योग आणि रविवार असणारी राहूची दृष्टी, या सगळ्या ग्रहमानाचा विचार करता 16 जुलैपर्यंतचा काळ हा राजकारणी लोक, सत्ताधारी पक्ष यांना कटकटीचा आणि डोकेदुखी वाढवणारा जाणार आहे. या काळात काही राज्यामध्ये किंवा केंद्रामध्ये सत्तांतर होणं किंवा पक्षफोडीसारख्या घटना घडणं, नेतृत्व बदल होणं संभवतं. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही अनपेक्षित किंवा आश्चर्यकारक घटना या काळात घडण्याची शक्यता राहील किंवा कोणत्याही राज्यामध्ये तुम्हाला राजकारणामध्ये अशा घटना बघायला मिळतील. आता रविवार राहूची दृष्टी असल्यामुळे सरकारविरोधी किंवा सरकारच्या एखाद्या निर्णयाच्या विरोधी लोकांचा आक्रोश पाहायला मिळेल. सरकारविरुद्ध मोठी हिंसक आंदोलनं किंवा मोर्चे किंवा उपोषण अशा सरकार विरुद्ध विरोध दर्शवण्यासाठी लोक रस्त्यावर उतरतील आणि हा काळ या घटनेतून सरकारला डोकेदुखी वाढणार हे लक्षात ठेवा. दुसरं बाकीत काय असेल तर रवी हा साथीच्या आजाराचा कारक असल्याने आणि मिथुन रास ही फुफ्फुसाशी संबंधित किंवा निगडीत असल्यामुळे 15 जून ते 16 जुलै या काळात एखाद्या हवेतील संसर्गजन्य किंवा फ्लूसारख्या हवेतून पसरणाऱ्या साथीचा फैलाव किंवा प्रसार या काळात जोरात होण्याची शक्यता राहील. त्यामुळे सर्वच लोकांनी आरोग्याची काळजी घेणं फार गरजेचं राहील. तिसरं बाकीत आहे मंगळ हर्षल युती, मंगळ राहू, मंगळ केतू केंद्र योग, रवी शनी केंद्र योग अशा अशुभ योगामुळे 10 जून ते 16 जुलैपर्यंत भारतासह काही देशामध्ये युद्धाचा धोका संभवतो. मी भारतासहही म्हणलं आहे, भारतालाही या बाबतीत युद्धाला सामोरं जावं लागू शकतं असं दिसतं आहे. काही देशामध्ये युद्धाचा धोका संभवतो. सुरू असलेलं युद्ध जे अमेरिका, इस्रायल किंवा इराणचं असेल ते युद्ध या काळात कदाचित तीव्र स्वरूपामध्ये वाढण्याची शक्यता होईल. या काळामध्ये मोठे हल्ले तुम्हाला झालेले पाहायला मिळतील. युद्धाबरोबर या काळात तुम्हाला काही ठिकाणी अतिरेकी कारवाया, नक्षलवादी कारवाया, स्फोट, हिंसा, जाळपोळ, आगीच्या घटना, मोठे अपघात अशा घटनांमधून जीवितहानी होणं संभवतं. वरील अशुभ योगामुळे मोठे विमान अपघात, मोठ्या विमान दुर्घटना, रेल्वे अपघात किंवा मोठे वाहन अपघात ज्यामध्ये मोठी जनधन हानी होईल, एकाच वेळी अनेक लोकांचा त्यामध्ये मृत्यू होईल, अशा घटना तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे सर्वच लोकांनी प्रवास करताना काळजी घ्या, हे फार गरजेचं आहे, कारण येणारी ग्रहस्थिती थोडी त्रासदायक आहे. चौथं बाकीत लक्षात घ्या की मीन या जलराशीमध्ये शनी असल्याने, तसेच कर्क या जलराशीमध्ये शुक्र, बुध आणि गुरु असे 3 ग्रह कर्क राशीमध्ये आणि मीन राशीमध्ये शनी असे 4 ग्रहांची उपस्थिती ही जलराशीमध्ये होत असल्यामुळे जून महिन्यामध्ये तुम्हाला 15 जून नंतर किंवा 22 जून नंतर तुम्हाला काही राज्यामध्ये किंवा काही ठिकाणी मोठी आणि चांगली पर्जन्यवृष्टी झालेली की मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल. काही भागामध्ये वादळी पावसामुळे तसेच वीज पडून एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता राहील. पापग्रहांच्या अशुभ योगामुळे काश्मीर, उत्तर भारत अशा ठिकाणी भूस्खलन होणे, दरड कोसळणे अशा घटनेतूनही मोठी जनहानी होऊ शकते, लक्षात ठेवा. त्यानंतर मीन राशीतील शनीमुळे तसेच पापग्रहांच्या अशुभ योगामुळे 28 जुलैपर्यंत काही ठिकाणी भूकंप, वादळे, सुनामी इत्यादी नैसर्गिक घटनेतून मोठी जनधनहानी होणे संभवते. भारतामध्ये होईल असं नाही, पण देशामध्ये कुठं ना कुठं या घटना घडलेल्या तुम्हाला पाहायला मिळतील. नैसर्गिक संकटामुळं सरकार व सत्ताधारी पक्षाला डोकेदुखी वाढणार आहे. नैसर्गिक संकटामुळे तुम्हाला आर्थिक मदत करायला लागणार आहे, हे लक्षात ठेवा. 6वं बाकीत असं आहे की मंगळ हर्षल युती आणि रवी शनी केंद्र योग आणि इतर अशुभ योगामुळे 16 जुलैपर्यंत शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड होणं संभवतं. मार्केटमध्ये मोठे चढ उतार राहतील, गोंधळाची स्थिती राहील. फेब्रुवारीपासून जे मार्केट चढ उतार आहे
ते अशीच स्थिती येणाऱ्या काळामध्ये राहण्याची शक्यता राहील, हे लक्षात घ्या. हे 6 बाबतीत लक्षात ठेवा. त्यानंतर या बेसिक माहितीनंतर किंवा जागतिक राजकीय सामाजिक भाकितानंतर मी तुम्हाला आता या पहिल्या भागामध्ये मेष ते कन्या या 6 राशींना हा महिना कसा जाईल मी सांगणार आहे. सुरुवात करूया आपण मेष राशीपासून. मेष राशीला दिनांक 15 जून ते 16 जुलै 26पर्यंत रवी हा गोचरीने 3रा येत असल्याने हा काळ या लोकांना काहीसा अनुकूल आणि शुभफलदायी जाणार आहे. काहीसा का म्हणलं का तर मेष राशीला सुरू असलेली शनीची 7.5 3ऱ्या स्थानातलं गुरुचं गोचर हे प्रतिकूल असतानाही रवी जेव्हा 3य स्थानातनं येतो तेव्हा तो अतिशय चांगली फळ देतो. या नियमाप्रमाणे हा एक महिना ह्या लोकांना अतिशय चांगला जाऊ शकतो. या रवीमुळे या व्यक्तींचा पराक्रम, धाडस आणि कर्तृत्वामध्ये वाढ होईल. 22 जून नंतर ह्या लोकांना जास्त शुभफळे मिळण्याची शक्यता राहील. त्यानंतर व्यक्तीला मानसिक सुखसमाधान, मानसिक स्वास्थ्य मिळेल. या रवीमुळं 3ऱ्या रवीमुळं काही महिन्यापासून होत असलेला त्रास या लोकांचा थोडासा कमी होईल. तसेच या लोकांची आता रखडलेली कामे मार्गी लागतील. हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये या लोकांना यश मिळेल. काहींना लांबचे प्रवास, परदेश गमन, ट्रिप इत्यादी होणं संभवतं. प्रवास लाभदायक ठरतील. विशेषतः पंचमेश रवी हा 3ऱ्यात येत असल्याने या काळात संततीच्या सुवार्ता मिळतील. या लोकांना या काळात अनेक लाभ, सुखशांती, इच्छित गोष्टीची प्राप्ती, नवीन नोकरी मिळणं किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळणं, प्रवास सुखकर होणं, प्रतिष्ठेमध्ये वाढ होणं इत्यादी संभवतं. या लोकांचं आरोग्यही आता उत्तम राहील. थोडक्यात हा रवी मेष राशीच्या लोकांना भाग्योदय करणारा आणि कर्तृत्वात वाढ करणारा जाईल. मेष राशीचा मालकच मंगळ हा लग्नेश मंगळाचं गोचरही राशीच्या धनस्थानातून होत असल्याने येणाऱ्या काळात आर्थिक लाभ या लोकांना चांगले होतील. काहींना घर, वाहन, वास्तू, प्लॉट, शेती याच्या खरेदीची योग येतील. खरेदी करण्यास काही हरकत नाही. मात्र शनीची 7.5 सुरू आहे हे लक्षात ठेवून गुंतवणूक करावी किंवा कर्ज काढावं किंवा खरेदी करावी हे लक्षात ठेवा, अन्यथा पुढे भविष्यात त्रास होऊ शकतो. त्यांना कोणते दिवस विशेषतः अशुभ जातील तर 17, 18, 26, 27, 28 जून व 6, 7, 8 जुलै हे दिवस मानसिक अस्वस्थता, चिंता देणारे जातील. या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं, कोणताही निर्णय घेऊ नये आणि आरोग्याची काळजी घ्यावी. त्यानंतर दुसरी रास म्हणजे वृषभ रास. वृषभ राशीच्या 2य स्थानातून होणारं रवीचं गोचर भ्रमण दिनांक 15 जून ते 16 जुलै 26पर्यंत या राशीच्या लोकांना थोडंसं अनुकूल व आर्थिक लाभ करून देणारं जाईल. मागील 1.5 महिन्यापासून सुरू असलेला शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रास या लोकांचा आता कमी होणार आहे. ही एक अतिशय चांगली गोष्ट आहे. तरीही या लोकांनी बोलण्यावर नियंत्रण ठेवावं, शांत आणि संयमी राहावं. चंद्रावरून मंगळाचं सुरू असलेलं भ्रमण हे थोडं त्रासदायक असल्यामुळे या लोकांच्या स्वभावामध्ये तापटपणा, आक्रमकपणा, अहंकारपणा, गर्विष्ठपणा वाढण्याची शक्यता राहील. 20 जून नंतर हा मंगळ तुमच्या राशीत येतोय, हा अतिशय त्रासदायक असणार आहे. गुरुचं गोचर 3य स्थानातून आता प्रतिकूल ह्या राशीला सुरू असल्याने काहींची या काळात नोकरी जाणं किंवा नोकरीमध्ये बदली होणं, स्थलांतर होणं संभवतं. लाभातील शनीमुळे मात्र जून 2027पर्यंत आर्थिक लाभ या लोकांना चांगले होतील. मात्र चतुर्थातील केतूमुळे काहींना कौटुंबिक, मानसिक बाबतीत त्रास होणं संभवतं. चतुर्थेश रवी हा धनस्थानामध्ये असल्यामुळे काहींना घर, वाहन, वास्तू यांचे लाभ होणं संभवतं. स्थावर इस्टेट, शेती यांच्या माध्यमातून काहींना आर्थिक लाभ होतील. धनस्थानातील रवीमुळे या लोकांची आता नोकरी व्यवसायामध्ये मोठी प्रगती होईल. चांगली अर्थप्राप्ती येणाऱ्या काळामध्ये होणं संभवतं. मात्र हा रवी आरोग्याच्या बाबतीत थोडा त्रासदायक जाऊ शकतो. काहींना या काळात घसा, गळा, मानेचे विकार तसेच फुफ्फुसाचे संसर्गजन्य विकार होण्याची शक्यता राहील. यासाठी या लोकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, अन्यथा आरोग्य बिघडण्याची शक्यता राहील. कोणते दिवसांना खराब जातील तर दिनांक 19, 20, 21, 29, 30 जून व 1, 9, 10 जुलै हे दिवस मानसिक अस्वस्थता, चिंता देणारे जातील. या काळात लोकांनी शांत आणि संयमी राहावं, कोणताही तडकाफडकी निर्णय घेऊ नये आणि आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. वृषभ राशीनंतर 3री रास म्हणजे मिथुन रास. आता मिथुन राशीमधूनच रवीचं गोचर सुरू आहे, म्हणजे मिथुन राशीतून होणारं रवीचं गोचर हे 15 जून ते 16 जुलैपर्यंत या राशीच्या लोकांना थोडं प्रतिकूल आणि अनारोग्य देणारं जाईल. कारण राशीतून होणारं पापग्रहाचं गोचर हे त्रासदायक असतं. या नियमाप्रमाणे या लोकांना थोडं त्रास होणार आहे. सगळ्यात मुख्य म्हणजे मिथुन राशीचा अशुभ ग्रह मंगळ तो ह्या राशीच्या 12व्या स्थानातून हर्षलबरोबर जात आहे. ही एक अतिशय वाईट किंवा खराब ग्रहस्थिती आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे हा रवीचं गोचर मिथुन राशीच्या लोकांना त्रासदायक जाईल.
कारण राशीतून जाणारा रवी आणि 12वा मंगळ या लोकांना आता आर्थिक फटके देणारा, खर्च वाढवणारा, अनारोग्य देणारा, दवाखाना, हॉस्पिटल यावर खर्च करणारा जाणार आहे. या लोकांना दवाखाना, आजारपण, परदेशगमन, ट्रिप किंवा कोर्ट कचेरी यावर आता ह्या काळामध्ये मोठा खर्च होणं संभवतं किंवा आर्थिक ओढाताण किंवा आर्थिक संकट येतील. त्यामुळे ह्या लोकांनी कर्ज काढणं किंवा एखादी मोठी गुंतवणूक करणं किंवा एखादी खरेदी करणं या लोकांनी टाळलं पाहिजे. पैशाचं नियोजन करून ठेवा. या राशीतून जाणाऱ्या या पहिल्या रवीमुळे काहींना साथीचे रोग, फुफ्फुसाचे रोग, हृदयविकार, रक्तदाब, मानेचे विकार, खांद्याचे दुखणं इत्यादी आजार होण्याचे किंवा यामध्ये वाढ होण्याची शक्यता राहील. तृतीयेश रवी लग्न स्थानामध्ये येत असल्यामुळे किंवा प्रथम स्थानामध्ये येत असल्यामुळे या लोकांना भावंडांचं उत्तम सहकार्य मिळेल. मात्र काहींना दुःखद प्रवास, स्थलांतर, मानहानीचे प्रसंग इत्यादी या काळात संभवतात. रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवावं लागेल. राहूचं, केतूचं आणि शनीचं गोचर ह्या लोकांना अतिशय उत्तम असल्याने मिथुन राशीच्या काही लोकांना नवीन नोकरी मिळणं किंवा नोकरीमध्ये प्रमोशन होणं, प्रगती होणं संभवतं. काही लोकांना लांबचे प्रवास, परदेशगमन होणं या काळात संभवतं. धनस्थानी 3 शुभग्रह येत असल्यामुळे जरी या लोकांचा खर्च वाढला तरी यांना आर्थिक उत्पन्न किंवा आर्थिक येणं उत्तम असणार हे लक्षात ठेवा. त्यामुळे या काळात या लोकांना चांगला पैसा मिळेल. कौटुंबिक सौख्य अतिशय चांगलं मिळेल. कुटुंबामध्ये एखादं मंगल कार्य घडेल. ही गोष्ट मात्र अतिशय चांगली आहे. या लोकांना कोणते दिवस खराब जातील तर दिनांक 22-23 जून व 2, 3, 13, 14 जुलै हे दिवस मानसिक अस्वस्थता, चिंता देणारे जातील. या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं, कोणताही अविचारी निर्णय घेऊ नये आणि आरोग्याची काळजी घ्यावी. त्यानंतर कर्क राशीच्या 12व्या स्थानातून होणारं रवीचं गोचर भ्रमण दिनांक 15 जून ते 16 जुलै 26पर्यंत या राशीच्या लोकांना थोडं प्रतिकूल आणि आर्थिक नुकसान करणार जाईल. का तर राशीच्या 12व्या स्थानातून होणारं रवीचं गोचर हे त्रासदायक असते, लक्षात घ्या. विशेषतः कुटुंबासाठी किंवा कुटुंबातील लोकांच्या आरोग्यावर व औषध उपचारावर मोठे खर्च या काळात होतील. काहींना आर्थिक फटके बसणं, आर्थिक नुकसान होणं, कर्ज होणं इत्यादी संभवतं. अनपेक्षित खर्च वाढण्याची शक्यता राहील व त्यातून या लोकांना मनस्ताप संभवतो. शक्यतो या लोकांनी प्रवास, ट्रिप किंवा खर्च यावर नियंत्रण ठेवावं, प्रवास टाळावेत. कायद्याचं पालन जर न केल्यास काहींना शत्रुबाधा, कोर्ट कचेरी, दंड, शिक्षा इत्यादी गोष्टी संभवतात आणि त्यामुळं ह्या लोकांना प्रचंड मनस्ताप होईल. या रवीमुळे काहींना आरोग्याच्या तक्रारी राहतील. विशेषतः ज्वरपीडा, डोकेदुखी, पोटदुखी, पित्ताचा त्रास, फुफ्फुसाचे विकार, साथीचे विकार इत्यादी होणं संभवतं. त्यामुळे 15 जुलैपर्यंत कर्क राशीच्या लोकांनी आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. 12व्या स्थानातल्या रवीमुळे काहींना या काळात स्थलांतर, प्रवास होणं संभवतं. काहींना हाती घेतलेल्या कामामध्ये अपयश येणं, अनेक प्रकारच्या अडचणी येणं, मानसिक त्रास होणं, शरीर कष्ट होणं, लोकांशी शत्रुत्व वाढणं, प्रापंचिक दगदग होणं इत्यादी संभवतं. शक्यतो विचारपूर्वक कोणतीही कामं करावी. मात्र असं असलं जरी हे गोचर खराब असलं तरी राशीतून सुरू असलेलं शुभग्रहांचं गोचर व लाभातील मंगळाचं गोचर, राजयोगकारक मंगळाचं लाभातील गोचर हे उत्तम असल्याने या लोकांना मानसिक सुखसमाधान मिळेल. आर्थिक लाभ चांगले होतील. एखादी इच्छा अपेक्षा पूर्ण होईल. संततीच्या सुवार्ता मिळतील. विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये किंवा प्रवेशामध्ये अपेक्षित यश मिळेल. म्हणजे जरी खर्च वाढला, जरी आर्थिक फटके बसले तरी आर्थिक येणं आणि उत्पन्न चांगलं असणार आहे. ही अतिशय चांगली बाब ह्या राशीच्या लोकांना आहे. अशुभ दिवस कुठले असतील तर 15, 24, 25 आणि 26 जून व 4, 5, 13, 14 जुलै हे दिवस या लोकांना मानसिक अस्वस्थता, चिंता देणारे जातील. या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं, कोणताही अविचारी निर्णय घेऊ नये, आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. त्यानंतर सिंह राशीच्या लाभ स्थानातून म्हणजे 11व्या स्थानातून होत असलेलं रवीचं गोचर भ्रमण दिनांक 15 जून ते 16 जुलैपर्यंत या राशीच्या लोकांना अतिशय अनुकूल आणि आर्थिक लाभ करून देणार आहे. म्हणजे या राशीच्या लोकांना जरी 8वा शनी प्रतिकूल असला, शनीची पनोती सुरू असली तरी लाभातील रवीचं गोचर थोडंफार या लोकांना आर्थिक लाभ करून देणारं जाईल. म्हणजे बुडत्याला काठीचा आधार अशा म्हणल्याप्रमाणे तुम्हाला हा रवी 1 महिना साथ देणार आहे. या रवीमुळे आता या लोकांच्या आरोग्यामध्ये सुधारणा होईल. आर्थिक स्थिती या लोकांची सुधारेल किंवा आर्थिक येणं त्यांना चांगलं होईल किंवा मागचं येणं वसूल होईल, हे लक्षात घ्या. काहींना मान सन्मान किंवा एखाद्या नवीन पदाची प्राप्ती होईल. मोठी इच्छा अपेक्षा या काळात पूर्ण होऊ शकते. वडिलांकडून व मित्रांकडून या लोकांना उत्तम सहकार्य आणि आर्थिक लाभ होतील.
नोकरी व्यवसायामध्ये प्रगतिकारक आणि लाभदायक स्थिती राहील। नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना या काळात नोकरी मिळण्याची शक्यता राहील, त्यामुळे तुम्ही जोरदार प्रयत्न या काळात करा। काहींना वाहन वास्तू यांचे लाभ होतील। मात्र असं असलं तरी अष्टमातील शनीचं गोचर, लग्नातील केतूचं गोचर आणि 12व्या गुरुचं गोचर, कारण सिंह राशीच्या लोकांना आता 12वा गुरु हा प्रतिकूल सुरू झाला 2 जूनपासून, हा 1 वर्ष गुरु प्रतिकूल असणार आहे। त्यामुळे अष्टमातला शनी, लग्नातला केतू आणि 12व्या स्थानातला गुरु हे सर्व गोचर प्रतिकूल असल्याने खरेदी करताना, गुंतवणूक करताना किंवा कर्ज काढताना या लोकांनी विचार करावा। शक्यतो या गोष्टी टाळाव्यात। या काळात कोणताही नवीन व्यवसाय सुरू करू नये। ट्रिप असेल, लांबचे प्रवास असेल, परदेशगमन असेल, शक्यतो टाळावं। अविचारी तडकाफडकी एखादा निर्णय, कोणताही निर्णय घेऊ नये। 15 जुलैनंतरचा काळ मात्र या लोकांना थोडा जास्त त्रासदायक जाऊ शकतो, का तर रवीचं गोचर 12व्या स्थानामध्ये होणार हे लक्षात ठेवा। त्यानंतर काहींना मानसिक अस्वस्थता, दुःख, असमाधान राहील। त्यानंतर खर्चाचं प्रमाण वाढण्याची शक्यता राहील। त्यामुळे आत्तापासूनच या लोकांनी आर्थिक नियोजन करून ठेवा। 15 जुलैपर्यंत मात्र तुमचा काळ चांगला आहे। कुठले दिवस यांना जास्त खराब जातील तर 17, 18, 26, 27, 28 जून व 6, 7, 8 जुलै हे दिवस या लोकांना मानसिक अस्वस्थता, चिंता देणारे जातील। या काळात लोकांनी शांत आणि संयमी राहावं, कोणताही निर्णय घेऊ नये। त्यानंतर या भागातली शेवटची रास म्हणजे कन्या रास। कन्या राशीच्या दशम स्थानातून होणारं रवीचं गोचर भ्रमण दिनांक 15 जून ते 16 जुलै 26पर्यंत या राशीच्या लोकांना अनुकूल जाईल। कारण 10वा आणि 11वा रवी हा चांगला असतो, कारण दशम स्थानामध्ये रवी बलवान असतो लक्षात। कारण गोचरीचा रवी दशमातला खूप चांगली फळ देतो। या राशीला, कन्या राशीला इतर सर्व ग्रह गोचरी उत्तम असल्याने या लोकांची आता मोठी प्रगती होईल। म्हणजे राशीचक्रामध्ये 1-2 राशी अशा आहेत की ज्यांना सर्व ग्रह गोचर छान आहे, त्यामध्ये कन्या आणि नंतर दुसरी मकर रास आहे लक्षात ठेवा। त्यामुळे कन्या राशीच्या लोकांना अतिशय चांगला काळ आता आहे। या लोकांना आर्थिक लाभ मनासारखे होतील, मानसिक सुख समाधान मिळेल, एखादी मोठी इच्छापूर्ती यांची होईल। काहींना घर, वाहन, वास्तू, वस्त्र, अलंकारांचे प्राप्तीचे योग येतील। काहींना लांबचे प्रवास, परदेशगमन होईल। दशमातील या गोचर रवीमुळे काहींना आता मोठी कार्यसिद्धी होईल। आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होणं, काहींना सामाजिक राजकीय प्रतिष्ठा प्राप्त होईल। काहींना एखादं नवीन पद मिळणं किंवा नवीन नोकरी मिळणं संभवतं किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळतं। स्पर्धा परीक्षा करणाऱ्या कन्या राशीच्या मुलांना या काळात अपेक्षित यश मिळेल। काहींची सरकारी कामे मार्गी लागतील। नोकरीनिमित्त या लोकांना प्रवास होणं संभवतं। थोडक्यात हा रवी मागील काळात झालेल्या त्रासातून मुक्तता करणारा ठरेल। या लोकांना 15 ऑगस्टपर्यंतचा काळ हा उत्तम आणि उत्तरोत्तर प्रगतिकारक असणार आहे। या लोकांना आर्थिक लाभ करून देणारं ग्रहमान आहे 15 ऑगस्टपर्यंत। ही कन्या राशीच्या लोकांना अतिशय चांगली गोष्ट आहे। 11वा गुरु या राशीच्या लोकांना 2 जूनपासून आलेला आहे, तो 25 जून 27पर्यंत असणार आहे। हा 11वा गुरु त्यांची इच्छापूर्ती आणि त्यांना आर्थिक लाभ चांगले करून देणारा हे लक्षात ठेवा। यांना कुठले दिवस खराब जातील तर 19, 20, 21, 29, 30 जून व 1, 9, 10 जुलै हे दिवस या लोकांना मानसिक अस्वस्थता, चिंता देणारे जातील। या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं, कोणताही अविचारी निर्णय घेऊ नये हे लक्षात ठेवा। मी आत्तापर्यंत या भागामध्ये मेष ते कन्या राशीच्या लोकांना हे गोचर किंवा हा महिना कसं झाले मी सांगितलं आहे, हे मासिक भविष्य मी सांगितलं आहे। काही राशींना ग्रहमान खूप खराब आहे, काही राशींना थोडं अशुभ फळ मिळणार आहेत, तर त्या ज्या लोकांना हे गोचर प्रतिकूल आहे त्या लोकांनी मी सांगतो ते जर त्यांनी खालील उपाय जर केले तर नक्कीच या लोकांना चांगली फळ मिळतील की अशुभ फळांची तीव्रता कमी होईल। उपाय कुठले करायचे तर पहिला उपाय लक्षात ठेवा की गायत्री मंत्राचा जप रोज 11 वेळा मनातल्या मनात करा। त्यानंतर एक ग्रंथोक्त रवीचा मंत्र आहे, जपा कुसुम संकाशम काश्यपेयम महद्युतीम तमो अरिम सर्व पापघ्नम प्रणतो अस्मिन दिवाकरम। या मंत्राचा रोज 1 माळ जप करा। त्यानंतर ज्यांना हा मोठा मंत्र म्हणणे शक्य नाही त्यांना एक छोटा मंत्र देतो, तो लक्षात ठेवा, ओम ह्रीम ह्रीम सूर्याय नमः किंवा ओम गृणीही सूर्याय नमः या मंत्राचा रोज 108 वेळा जप करा। त्यानंतर रोज सकाळी उठा, सूर्याला अर्घ्य द्या आणि 12 सूर्यनमस्कार करा, याने तुमचं आरोग्य आणि मानसिक स्थिती चांगली राहील। यापैकी जमेल ते उपाय तुम्ही करा, नक्कीच तुम्हाला हे रवीचं गोचर चांगलं जाईल। मला वाटतं हा विषय तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजला असेल, आवडला असेल। मी एक निवेदन करतो, ज्या लोकांनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल, लाईक केला नसेल, त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा। आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आपला व्हिडिओ आपले मित्र, नातेवाईक, आप्तेष्ट या लोकांना शेअर करायला विसरू नका। त्यानंतर ज्या लोकांना माझ्याकडून ऑनलाईन मार्गदर्शन किंवा कन्सल्टिंग हवे असेल त्या लोकांनी मला संपर्क करा। मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तुम्ही मला व्हॉट्सअप करा, मी नक्कीच तुम्हाला ऑनलाईन मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन।
त्यानंतर आपण पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला तूळ ते मीन या 6 राशींना हे मिथुन राशीतलं रवीचं गोचर किंवा येणारा आगामी महिना हा या राशीला कसा जायला मी तुम्हाला सांगणार आहे. तो व्हिडिओ तुम्ही सर्वांनी पाहावा ही विनंती करतो. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.